स्टुडंट्स, वेलकम टू इन्क्रीमेंट अकॅडमी. आज आपला 10वीचा नेक्स्ट टॉपिक आहे. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ठीक, कन्झर्वेशन म्हणजे लक्षात ठेवा संरक्षण किंवा वाचवून ठेवणं. ठीक आहे, बचाव करणे पण म्हणतात त्याला मराठीत. ठीक आहे, कशाच्या? पर्यावरणाचे बचाव करणं. तर पर्यावरणाचा बचाव कशापासून कराल तुम्ही? ठीक आहे, ज्याच्यापासून धोका असेल. ठीक आहे, धोका कोणकोणत्या गोष्टीपासून असते? एन्व्हायरमेंटला तर बघा, फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करणारे फॅक्टर, घटक. ठीक आहे, असे घटक जे काय करतात? एन्व्हायरमेंटला नुकसान पोहोचवतात. ठीक आहे, तर यामध्ये पण दोन टाईप आहे. एक नॅचरल फॅक्टर आहे आणि एक आर्टिफिशियल फॅक्टर आहे. नॅचरल फॅक्टर म्हणजे बघा कसं आहे, जसं अर्थक्वेक आला म्हणजे भूकंप आला तर काय होते? एन्व्हायरमेंट खराब होऊन जाते, म्हणजे डिस्टर्ब होऊन जाते. ठीक आहे, तर म्हणजे एन्व्हायरमेंटची हानी होते सर्वात जास्तीत जास्त अर्थक्वेकमुळं. तर असे अर्थक्वेकच नाही आहे, तर नॅचरल फॅक्टर्समध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. नैसर्गिक आपत्ती पण म्हणतात त्याला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल फ्लड्स. ठीक आहे, पूर येणे, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो इरप्शन. ठीक आहे, व्हॉल्कॅनो इरप्शन, अर्थक्वेक्स, फ्लड्स. ठीक आहे, हे सगळे कोणत्या नैसर्गिक आपत्तीमध्ये येतात किंवा नैसर्गिक घटकमध्ये येतात. ठीक आहे, नैसर्गिक घटक कोणकोणते आहे? भूकंप, सुनामी पण येते यात, पूर पण येते आणि व्हॉल्कॅनो इरप्शन म्हणजे ज्वालामुखी उद्रेक. ठीक आहे, तेही येते. ठीक आहे, यामध्ये तर बघा, आपल्याला एन्व्हायरमेंटचे कन्झर्वेशन म्हणजे संरक्षण करायचे, बचाव करायचे आहे. तर आपल्याला त्यासाठी सर्वात आधी माहित पाहिजे की कोणते घटक किंवा कोणते फॅक्टर हे एन्व्हायरमेंटला हानी करतात, म्हणजेच अफेक्ट करतात. ठीक आहे, तर फॅक्टर अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, किती टाईपचे फॅक्टर्स आहेत जे एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात? तर ते आहे नॅचरल फॅक्टर आणि मॅनमेड फॅक्टर्स. तर नॅचरल फॅक्टर्स मध्ये कोणकोणी? जे नैसर्गिक आपत्ती येते. नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक संकट कोणकोणते असतात? अर्थक्वेक असते, फ्लड असते, व्हॉल्कॅनो इरप्शन असते. ठीक आहे, आणि मॅनमेड फॅक्टर्स मध्ये काय असते? डिफॉरेस्टेशन असते. ठीक आहे, डिफॉरेस्टेशन म्हणजे मराठी जंगलतोड. ठीक आहे, बघा हा टॉपिक कसा आहे? थिअरी टॉपिक आहे, तर तुम्हाला यामध्ये थिअरी जास्त लक्षात येईल आणि तुम्ही आपल्या मताने पण थिअरी एक्झाममध्ये लिहू शकता. जर या टॉपिक वरून काही आलं तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन वर काही लिहायचे आहे तर इंग्लिशमध्ये कसं लिहा? एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन मीन्स सेव्हिंग द एन्व्हायरमेंट. ओके, अँड तर सेव्हिंग एन्व्हायरमेंट करायचे असेल तुम्हाला तर अशी डायग्राम वगैरे काढून तुम्ही, तर तुमची आन्सर रायटिंग जी असते एक्झाममध्ये ते इम्प्रूव्ह होते. ठीक आहे, जर एक्झाममध्ये जर कोणता थिअरी क्वेश्चन आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशी डायग्राम टाकाल तर तुमचे इम्प्रूव्हमेंट म्हणजे जास्त म्हणजे जे स्किल असते एक्झामिनरला ती जास्त दिसते आणि तुमचं अंडरस्टँडिंग पण जास्त दिसते एक्झामिनरला. ठीक आहे, तर जर काय करतात मुलं? थेरी पॉईंट खूप सारं लिहून देतात. जर त्या पॉईंटला तुम्ही एकदम डायग्रामॅटिकली काही काढलं, ठीक आहे, तर इम्प्रेशन एक अलग पडतो तुमच्या. ठीक आहे, तर जास्तीत जास्त जेव्हा आन्सर रायटिंग करतो आपण थिअरी टॉपिकमध्ये तेव्हा त्यामध्ये फ्लो चार्ट, ठीक आहे, फ्लो चार्ट झाला किंवा काही डायग्रामॅटिकली जर समजावण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या आन्सर रायटिंगचे इम्प्रेशन चांगलं पडतं सायन्सवर. ठीक आहे, तर नॅचरल फॅक्टर आपण डिस्कस केले. तसे जे मॅनमेड फॅक्टर म्हणजे मानव निर्मित घटक. ठीक आहे, मानव निर्मित घटक म्हणजे मानवाने काही एन्व्हायरमेंटला हानी पोहोचणारे घटक. जसं बघा डिफॉरेस्टेशन. ठीक आहे, डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोडने पण काय होते? पर्यावरणाला खूप सारं नुकसान होते. ठीक आहे, अजून पोल्युशन झालं. ठीक आहे, अजून न्यूक्लिअर बॉम्ब ब्लास्ट पण करतात. ठीक आहे, न्यूक्लिअर बॉम्ब ब्लास्ट म्हणजे हिरोशिमा नागासाकीवर अमेरिकेने ॲटम बॉम्ब टाकला होता, न्यूक्लिअर बॉम्ब टाकला होता. ठीक आहे, तर त्यांनी पण काय झालं होतं? एन्व्हायरमेंट खराब झाला होता. ठीक आहे, त्याला म्हणतात डिफेन्स एक्झरसाइजेस. ठीक आहे, डिफेन्स एक्झरसाइजेस म्हणजे मिलिटरीचे काही एक्झरसाइज करतात त्या वेळेवर काय करते ते लोक की बॉम्बची टेस्टिंग करतात, कोणत्या पार्टमध्ये बॉम्ब टाकून देतात, त्यांनी पण काय होते? एन्व्हायरमेंट डिस्टर्ब होते. ठीक आहे, तर हे सगळे ते जसं मिलिटरी एक्झरसाइजेस ज्याला, आणि यामध्ये काय ते याला कसं लिहिलं तुम्ही? सैनिक मिलिटरी एक्झरसाइज म्हणजे आपला मिलिटरी म्हणजे सैनिक पातळीवर काही उपक्रम होत असेल तर त्यांनी पण एन्व्हायरमेंटला अफेक्ट होते. ठीक आहे,
डिफॉरेस्टेशन झालं, पोल्युशन पण हे मॅनमेड होत असते. ठीक आहे. जसं की बघा आता हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड खूप जास्त वाढलेला आहे. ठीक आहे. त्याने काय होतं, ग्लोबल वॉर्मिंग होते. ठीक आहे. तर हे सगळं मानवामुळे झालेले फॅक्टर असतात, त्यामुळे पण काय करते, एन्व्हायरमेंटला अफेक्ट होते. ठीक आहे. आणि नेक्स्ट एक टॉपिक आहे आपला त्यामध्येच. ठीक आहे. जास्तीत जास्त वेरियस प्रॉब्लेम्स हे कशामुळे होऊन राहिले, नॅचरल फॅक्टर्स आणि आर्टिफिशियल फॅक्टर्स मुळे आहे. नॅचरल फॅक्टर्स मध्ये पण आपण बघितलो की पोल्युशन हे सर्वात जास्त आजच्या काळात यामध्ये लिहून आहे की आता सर्वात जास्त एन्व्हायरमेंट अफेक्ट होतं हे पोल्युशनमुळे. ठीक आहे. आणि पोल्युशन म्हणजे काय, ते डेफिनेशन लिहिले आहे, unnecessary and unaccepted change in the surrounding environment due to the natural events or human activities is called environmental pollution. तर environmental pollution म्हणजे काय होते, मानवाने पर्यावरणामध्ये केलेली गडबड. ठीक आहे. आणि त्यामुळे पर्यावरणामध्ये जे पण नुकसान होते त्याला म्हणतात पोल्युशन. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात अननेसेसरी म्हणजे बिना फालतूच्या, अनएक्सेप्टेबल म्हणजे ते करण्याची काही गरज नव्हती, कोणी ऍक्सेप्ट नाही करत त्या चेंजला. ठीक आहे. जसं आता ग्लोबल वॉर्मिंग होत आहे तर कोणी ऍक्सेप्ट करताय का त्याला, त्या चेंजला कोणी ऍक्सेप्ट करताय का नाही. इन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट ड्यू टू नॅचरल इव्हेंट और ह्युमन इव्हेंट. ठीक आहे. नॅचरल फॅक्टर अजून मॅनमेड फॅक्टरमुळे जे पण एन्व्हायरमेंटमध्ये अननेसेसरी अनएक्सेप्टेबल चेंजेस होतात त्यालाच एन्व्हायरमेंटल पोल्युशन असे म्हणतात. ठीक आहे. आता बघा यामध्ये पण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट चेंजेस आहे. डायरेक्ट चेंजेस म्हणजे बघा तुम्ही की काय करता तुम्ही की डायरेक्ट तुम्ही काय करता, नेचरमध्ये तुम्ही पोल्युशन करता. जसं गाडी चालवली तुम्ही, ठीक आहे, तर गाडी चालवली तर डायरेक्ट जो धुवा असतो गाडीचा तो हवेत चालला जाते. ठीक आहे. तर ते झालं डायरेक्टली इन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात, त्याला म्हणतात डायरेक्ट चेंजेस. दुसरं असते इनडायरेक्ट चेंजेस, त्यामध्ये मी एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जसं पॉलिथिन आहे. ठीक आहे. पॉलिथिन तुम्ही कुठेही कचऱ्यामध्ये फेकून देता, त्याच्या आज तर नुकसान नाही होत, पण सगळ्यांनी जर पॉलिथिन टाकली तर काही दिवसानंतर काय होते, अर्थवर पॉलिथिनचे प्रमाण वाढून जाते आणि नंतर आपल्याला त्याचे दुष्परिणाम दिसते, जे म्हणजे पॉलिथिन समुद्रामध्ये जाते आणि त्याने जे ॲक्वॅटिक ॲनिमल असते त्यांना हार्म पोहोचत असते. ठीक आहे. कधी कधी काय होते, मुंबईची केस अशी आहे की तिथे काय होते, पॉलिथिन हे ना गटर नाल्यामध्ये फसून जातात, त्यामुळे पाणी फ्लो नाही होत, त्यामुळे तिथे मग पूर सारखी स्थिती निर्माण होते. ठीक आहे. तर हे झालं इनडायरेक्ट, की बा तुम्ही आज पोल्युशन केलं, ठीक आहे, पण त्याचा जो इफेक्ट आहे खूप दिवसांनी दिसेल, त्याला म्हणतात इनडायरेक्ट चेंजेस. आणि डायरेक्ट चेंजेस म्हणजे की आता तुम्ही गाडी चालवली ना, आता धूर बाहेर निघत आहे तर टेम्परेचर कमी वाढेल लवकर. ठीक आहे. जितकी जास्त लोक चालवतील गाडी ते तर ग्लोबल वॉर्मिंग तुम्हाला माहिती आहे दरवर्षी काय होतं, टेम्परेचर वाढत चाललं आहे. ठीक आहे. तर त्याला म्हणतात डायरेक्ट चेंजेस. ठीक आहे. तर बघा आज आपण या टॉपिकमध्ये एकदा डबल रिव्हिजन करून सांगतो आपला ठीक आहे, डबल रिव्हिजन करून सांगतो. आपला टॉपिक काय होता, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे पर्यावरण संरक्षण. तर पर्यावरणचे संरक्षण करायचे तर आपल्याला माहीत असायला हवं की पर्यावरणाला हानी कोणकोणते घटक पोहोचवतात किंवा हानी कशामुळे होते. तर बघा फॅक्टर अफेक्टिंग टू इन्व्हायरमेंट, दोन फॅक्टर आहे, नॅचरल फॅक्टर आणि आर्टिफिशियल फॅक्टर. नॅचरल फॅक्टर मध्ये काय येते, अर्थक्वेक वगैरे जे नॅचरली होते, ज्यावर माणसाचे कंट्रोल नसते. ठीक आहे. अर्थक्वेकवर माणसाचे कंट्रोल आहे का, पुरावर माणसाचे कंट्रोल आहे का, नाही. तर ज्या गोष्टीवर माणसाचे कंट्रोल नसते आणि त्यामुळे एन्व्हायरमेंटची हानी होते त्या फॅक्टरला नॅचरल फॅक्टर असे म्हणतात. त्यामध्ये अर्थक्वेक, फ्लड आपल्या मताने तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. मॅनमेड म्हणजे मानवामुळे जे अफेक्ट होते, जसं पकडून डिफॉरेस्टेशन, जंगल तोडतो माणूस करतो ना, ठीक आहे, त्यामुळे पण एन्व्हायरमेंट खराब होते. पोल्युशन, मिलिटरी एक्सरसाइज हे मानवच करते. ठीक आहे. तर हे झालं मॅनमेड. ठीक आहे. नेक्स्ट होतं पोल्युशनची डेफिनेशन. पोल्युशन म्हणजे अननेसेसरी अँड अनएक्सेप्टेबल चेंज इन द एन्व्हायरमेंट, इट इज कॉल्ड एज एन्व्हायरमेंटल पोल्युशन. असे चेंजेस जे बिना फालतूचे आहे आणि त्याला गृहीत पण नाही धरतात, असे फालतूचे जे चेंजेस आहे आणि त्यामुळे एन्व्हायरमेंट जर डॅमेज होत असेल तर त्याला म्हणतात एन्व्हायरमेंटल पोल्युशन. किती टाईपचे पोल्युशन असते, एक डायरेक्ट पोल्युशन असते आणि एक इनडायरेक्ट पोल्युशन असते. डायरेक्ट पोल्युशन म्हणजे आता जी गोष्ट झाली तर डायरेक्टली त्याच्या इफेक्ट पडेल, आणि इनडायरेक्टली म्हणजे आज तुम्ही पोल्युशन केलं आणि त्याच्या खूप वर्षानंतर जर परिणाम मिळत असेल तर त्याला इनडायरेक्ट पोल्युशन असे म्हणतात. ठीक आहे. तर हा टॉपिक आपला क्लिअर झाला. आपण नेक्स्ट टॉपिककडे बोलतो. बघा आपला नेक्स्ट टॉपिक आहे नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. ठीक आहे. तर नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे गरज
पर्यावरण संरक्षणाची, ठीक आहे. तर काय गरज आहे, तुम्हाला माहिती आहे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे, सगळ्या गोष्टी होत आहे, ठीक आहे. त्याने काय होत आहे की टेम्परेचर वाढत आहे, ठीक आहे. आर्टिक आणि अटलांटिकची जे बर्फ पातळी आहे ते कमी होत आहे, बर्फ वितळत आहे आणि पाण्याचे प्रमाण पृथ्वीवर जास्त वाढत आहे. जर सपोज करा की सगळीकडे पाणी पाणी राहील तर आपण कुठे राहू, ठीक आहे. जमीन राहणारच ना आपल्या राहण्याकरिता. तर ग्लोबल वॉर्मिंग हा सर्वात इफेक्ट होत आहे त्याच्या, ठीक आहे. तर जितक्या बी डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलपिंग कंट्रीज आहे, म्हणजे जसं की भारत पूर्ण विकसित आहे का, जपान सारखा किंवा चायना सारखा किंवा अमेरिका सारखा पूर्ण विकसित आहे का, नाही. तर इंडिया हे डेव्हलपिंग कंट्री आहे, म्हणजे विकसित होत आहे हळूहळू, ठीक आहे. अंडर डेव्हलप म्हणजे जसं पाकिस्तान आहे, जिथे काही डेव्हलपमेंट नाही झालं आहे, ते अंडर डेव्हलप आहे, ठीक आहे. आणि डेव्हलप म्हणजे जे अति जास्त विकासशील देश आहे, जसं अमेरिका वगैरे, ठीक आहे. अमेरिकामध्ये सध्या जंगलात आग लागत आहे, कारण की ग्लोबल वॉर्मिंगमुळे, ठीक आहे. टेम्परेचर वाढलं म्हणून जंगलाची जंगलं काय होतं, नासधूस आहे. तर हेच माझे म्हणण्याचा अर्थ काय की जर लवकरात लवकर हे एन्व्हायरमेंटला वाचवण्यात नाही आलं किंवा त्याचं संरक्षण करण्यात नाही आलं तर एन्व्हायरमेंटमध्ये काही चेंजेस होईल आणि त्यांनी आपलाच नुकसान होणार आहे, ठीक आहे. दरवर्षी जर गरमी वाढत जाईल तर मग गरमीत राहणं पॉसिबल नाही सगळ्यांना, ठीक आहे. ज्यांच्या घरी AC कूलर आहे त्यांच्या तर ठीक आहे, बट जे गरीब आहे ते मग माहीत पडते आपल्याला की सनस्ट्रोकनी त्यांचा मृत्यू झाला म्हणून, ठीक आहे. तर एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन हे इम्पॉर्टंट आहे आणि त्याची गरज आहे, ठीक आहे. तर यामध्ये तुमच्या बुकमध्ये बघा, तर डेव्हलप अजून अंडर डेव्हलप जितक्याही कंट्रीज आहे त्यांनी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची किंवा नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, पर्यावरण संरक्षणाची काय गरज असते त्यांनाही समजलेलं आहे, ठीक आहे. तर हर एक कंट्री किंवा हर एक देश आपल्या प्रतीने, ठीक आहे, यामध्ये पार्टिसिपेट करतं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी, ठीक आहे. बघा पूर्ण थिअरी टॉपिक आहे, ठीक आहे. यामध्ये तुम्ही आपल्या मताने पण लिहू शकता, असं काही गरजेचं नाही, बट काही लिहिण्यासाठी काही वाचणं गरजेचं असते, ठीक आहे. बुकमधलं तुम्ही वाचून जर लिहाल तर जास्तीत जास्त मार्क मिळेल, ठीक आहे. तर असं नको समजा की या चॅप्टरमध्ये मी काही वाचून नाही मताने लिहून टाकेल, ठीक आहे. नाही, असं नाही चालेल, ठीक आहे. एक्झामिनर पण काही पर्सेंट, ठीक आहे, काही पर्सेंट एक्सपेक्ट करते की त्यांनी सिलेबसमधलं लिहिलं पाहिजे, ठीक आहे. जर तुम्ही आपल्या आन्सर रायटिंगला अजून इम्प्रूव्ह करू शकता असाल तर त्यावर तुम्ही काही एक्झाम्पल पण लिहू शकतात, बट त्याआधी तुम्हाला पुस्तकी भाषा थोडी बहुत लिहिणं गरजेचं आहे, ठीक आहे. एकदम ग्रामॅटिकल मिस्टेक वगैरे नाही बघणार, पण लिहिण्याचा त्याचा अर्थ पण निघाला पाहिजे, ठीक आहे. नाही तर काही इज आर द कुठेही नाही लावा लागत, ठीक आहे. बरोबर तुम्ही लावाल आणि आपल्या मताने लिहा, एक्झाममध्ये तरी तुम्हाला मार्क भेटून जाईल. आता बघू आपण की बुकमध्ये काय दिलं आहे, ठीक आहे. ठीक आहे. आता मी एवढं वाचून नाही दाखवत तुम्हाला, ठीक आहे. तर फर्स्ट पॅरेग्राफ सांगतो, त्यामध्ये काय दिलं आहे, ठीक आहे. जनरली काय असते, पब्लिक जे आहे किंवा जनरल पब्लिक जे आहे म्हणजे सामान्य लोक जे आहे त्यांच्यामध्ये अवेअरनेस नाही, ठीक आहे. ते जागरूक नाही का एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करावं लागते, ठीक आहे. म्हणजे पर्यावरण वाचवणं किंवा पर्यावरण संरक्षण करणं हे त्यांना त्यांची गरज नाही वाटत किंवा रिस्पॉन्सिबिलिटी नाही वाटत, म्हणून काय करतात सगळे जनरल पीपल काय करतात, जिथे पण पॉलिथिन भेटली फेकून देतात, ठीक आहे. गाडीची सर्व्हिसिंग नाही करत, गाडीची चालली त्यांची धूळ सोडत पोल्युशन करत आहे. तर जास्तीत जास्त पब्लिकमध्ये याची अवेअरनेस पोहोचली पाहिजे, ठीक आहे. आणि जे चिल्ड्रन्स आहे, ठीक आहे, जे कमी एज आहे, ज्यांना नाही समजत तर त्यांना त्याची गरज समजवायला पाहिजे, ठीक आहे. हा टॉपिकही तुमच्या तुमच्या सिलेबसमध्ये याच्यासाठी टाकला आहे की तुम्ही जेव्हा 10वी पास आउट व्हाल तर तुम्हाला कमीत कमी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन किंवा पर्यावरणाला वाचवणं हे गरजेचे असते हे तरी तुम्हाला माहीत असेल, ठीक आहे. तर इथे लिहिलं आहे की पीपलमध्ये, ठीक आहे, जनरल पीपलमध्ये याची अवेअरनेस नाही आहे. याला जनरल पीपलला म्हणजे सामान्य लोकांना जास्तीत जास्त अवेअर करावं लागेल या बाबतीत, ठीक आहे. त्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करावं लागेल, ठीक आहे. गव्हर्नमेंटनी पण काही ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनसाठी, ठीक आहे. गव्हर्नमेंटने पण लोकांना जागरूक केलं पाहिजे, ठीक आहे. आणि जी नेक्स्ट जनरेशन ही आता जे लहान मुलं आहे आणि जे त्यानंतर जे नेक्स्ट मोठे होतील तर त्यांना पण त्या गोष्टीचा भान असायला हवा की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं हे गरजेचं आहे. म्हणून हा टॉपिक त्याला टाकलाय, नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, ठीक आहे. पर्यावरण संरक्षणाची गरज, ठीक आहे. आणि तेच सांगितलं मी तुम्हाला की इथे लिहिलं आहे डेव्हलपिंग अंडर डेव्हलप कंट्री ॲज ॲक्सेप्टेड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, म्हणजे सगळ्या कंट्रीज, ठीक आहे, जिथे
डेव्हलपमेंट झालं असो किंवा होत असेल किंवा झालेलं असेल, अशा सगळ्या कंट्रीजला समजलं की एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे काळाची गरज आहे. ठीक आहे, तर यामध्ये ते दिलं आहे. ठीक आहे, इथे काही पीक इंटू हिस्ट्री आहे, बहुतेक ते तुम्हाला यावर्षी एक्झाममध्ये नाही आहे. ठीक आहे, आणि आपण यानंतरच्या नेक्स्ट टॉपिक बघणार आहोत. तर स्टुडंट्स बघा, नेक्स्ट टॉपिक आपला एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ठीक आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन म्हणजे बघितलं आपण काय होते, पर्यावरणाचे संरक्षण करणे. ठीक आहे, संरक्षण म्हणजे बचाव करणे. आणि त्यानंतर बघा काय म्हटलं, इज अवर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे ही आपली सोशल सामाजिक रिस्पॉन्सिबिलिटी आहे का आपण एन्व्हायरमेंट कन्झर्व करायला हवं. ठीक आहे, आपली म्हणजे मी ते वर्ड यूज केला, आपली म्हणजे सगळ्या मानवांची. ठीक आहे, ह्युमन बिईंग, सगळ्या ह्युमन बिईंगची रिस्पॉन्सिबिलिटी. यामध्ये ॲनिमल वगैरे नाही ना. बघा, ॲनिमल कधीच एन्व्हायरमेंटला हार्म नाही करत. कोणत्याच ॲनिमल पासून एन्व्हायरमेंटला धोका नाही आहे, फक्त आणि फक्त मानव प्रजाती सोडून. ठीक आहे, मानव एक असा प्राणी आहे जो का करता एन्व्हायरमेंटला नेहमी अफेक्ट करताय. ठीक आहे, मानवा व्यतिरिक्त कोणताच ॲनिमल या पृथ्वीवर नाही जो एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत आहे. ठीक आहे, का बरं? कारण की मानव हा कसा आहे, इंटेलिजंट आहे, त्याची मेमरी शार्प आहे. ठीक आहे, आणि तो नवीन नवीन इनोव्हेशन करत असते, आणि त्या नवीन नवीन इनोव्हेशन मधून तो काय करत असते, एन्व्हायरमेंटला अफेक्ट करत असते. ठीक आहे, आणि मानव कसा आहे, एकदम सुप्रीम आहे. सुप्रीम म्हणजे सगळ्या ॲनिमल पेक्षा मानव हा सर्वात उच्च मानला जाते. ठीक आहे, का बरं? कारण की त्याच्याजवळ मेमरी आहे. ठीक आहे, त्याच्यावर इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी आहे. ठीक आहे, इंटेलेक्च्युअल स्किल आहे, त्यात काही नवीन बनवण्याची क्षमता आहे, आणि त्या नवीन बनवण्याच्या क्षमतेने तो नवीन नवीन शोध करतो, आणि त्या शोधातून एन्व्हायरमेंटला अफेक्ट करते. ठीक आहे, तो ह्युमन हा काय करते, एन्व्हायरमेंट सोबत इंटरॅक्ट करते, आणि त्या इंटरॅक्शन मध्ये ह्युमन का करून देते, एन्व्हायरमेंटचे नुकसान करून देते. ठीक आहे, म्हणजे सपोज करा का ह्युमन मानवाला काही रॉकेट बनवायचं आहे, तर रॉकेट बनवायचे जेव्हा रॉकेट लॉन्च होते तेव्हा माहिती आहे तुम्हाला किती धूर सोडत जाते, ते एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या पोल्युशन होते. इलेक्ट्रिसिटी येते तुमच्या घरात. ठीक आहे, ते इलेक्ट्रिसिटी बनवण्यासाठी पण तिकडे धूर निघते. ठीक आहे, पॉवर प्लांट मधून. ठीक आहे, तुम्हाला इथून गाडीने जायच्या रस्त्याने तुमच्या गाडीतून धुवा निघते. ठीक आहे, हे सगळं काय करते, म्हणजे माणूस सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ठीक आहे पोल्युशन करते. ठीक आहे, तर म्हणून आणि माणसा व्यतिरिक्त कोणताच ॲनिमल पोल्युशन नाही करत. का बरं? कारण की माणूस कसा सुप्रीम आहे. ठीक आहे, त्यांनीच सगळे एन्व्हायरमेंट सोबत छेडछाड केल्या, म्हणूनच एन्व्हायरमेंट ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण आपल्यामध्ये फक्त मानव येणार. ठीक आहे, कोणत्या ॲनिमलची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे. म्हणून आणि आपली का बरं आहे, यामध्ये तुम्ही आन्सर रायटिंग कसं कराल, ह्युमन इज अ सुप्रीम. ठीक आहे, ह्युमन इज अ सुप्रीम ॲनिमल दॅन अदर ॲनिमल्स. ठीक आहे, ह्युमन इंटरॅक्ट विथ नेचर, and in between this interaction human affect the environment. okay, human क्या करते, environment ला सर्वात जास्त affect करते, because human have a memory, intelligence ability and manufacturing ability. Due to that human affect the environment largely as compared to animal. Therefore environment conservation is our social responsibility. ओके, अँड इट जस्टिफाय माय स्टेटमेंट. ओके, आणि हा माझ्या स्टेटमेंटला जस्टिफाय पण करते बा. असं तुम्हाला या क्वेश्चनमध्ये जर विचारलं असेल तर बघ का बरं एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे आपले सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्यामध्ये तुम्ही अशी आन्सर रायटिंग करू शकता जी तुमच्या जी तुमची पुस्तकी भाषा पण आहे. ठीक आहे, तर ठीक आहे आज स्टुडंट्स या व्हिडिओसाठी इतके 3 टॉपिक. ठीक आहे, यानंतर भेटू नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.